निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्यातील दिनविशेष: 24 फेब्रुवारी विजया एकादशी, 25 फेब्रुवारी भौमप्रदोष, 26 फेब्रुवारी महाशिवरात्री, 27 फेब्रुवारी दर्श अमावास्या. या आठवड्यातील महत्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. शिवभक्तांसाठी पर्वणीचा काळ. त्यानिमित्ताने सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 24 फेब्रुवारीला मंगळ मिथुन राशीमध्ये मार्गी होत आहे. 27 फेब्रुवारीला शनीचा अस्त होत असून जवळजवळ 1 महिना म्हणजे 1 एप्रिल पर्यंत त्याचा अस्त होणार आहे. तसेच 27 फेब्रुवारीला बुध मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही किंवा तुम्ही पहिल्यांदाच हे चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मध्यात कामामध्ये व्यस्त असाल तर उत्तरार्ध फारसा अनुकूल असणार नाही. राशीस्वामी मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मिथुन राशीमध्ये मार्गी होत आहे. तुमच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. एखाद्या कामावर किंवा आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करू शकाल. छोटे प्रवास मात्र होत राहतील. या प्रवासातून लाभदायक गोष्टी तुमच्यासाठी घडणार आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. लाभस्थानातील शनी आणि बुध आर्थिक स्थिती चांगले ठेवतील. संतती सौख्य उत्तम लाभेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. शिक्षण क्षेत्रातील जातकांना तसेच धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना सध्याचा कालावधी अनुकूल असेल. आर्थिकदृष्ट्या लाभ होतील. जोडीदाराला प्रवास योग येतील. त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. व्ययस्थानातील धनेश शुक्र खर्चामध्ये वाढ करेल. एखादे लोन असल्यास ते फेडण्यास मदत होईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना यश प्राप्त होईल. दत्ताच्या किंवा गुरुच्या उपासनेसोबतच गजाननाची उपासना फलदायी ठरेल. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तब्येतीच्या तक्रारी चालू राहतील. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. राशीस्वामी शुक्र सध्या लाभस्थानात असल्याने तुमच्या इच्छा पूर्तीचे योग येत आहेत. अडकलेल्या कामांना वेग येईल. मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवता येईल. आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. धनस्थानातील मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मार्गी झालेला असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल अथवा एखादा लांबचा प्रवास करायला आवडेल. संतती सौख्य चांगले लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. व्यापारी वर्गाला सध्याचा काळ अनुकूल असाच आहे. त्यामुळे चांगले लाभ होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामाचा ताण राहणार नाही. एकूणच सध्याचे ग्रहमान तुमच्या राशीसाठी अनुकूल असे आहे. लग्नस्थानातील लाभेश गुरु तुमच्या स्वभावात थोडा अभिमान देईल. मात्र तुम्हाला अडचणीतून बाहेर काढेल. विवाह जुळत नसलेल्या जातकांचे विवाह जुळण्यास मदत होईल. तसेच संततीचा विचार करत असलेल्या जातकांना संतती सौख्य लाभेल. मात्र सगळं करत असताना आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मारुती सोबतच श्रीकृष्णाची उपासना केल्यास फलदायी ठरेल.
मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याचा पूर्वार्ध साधारण जाईल तर उत्तरार्धामध्ये कामामध्ये व्यस्त राहाल. प्रथम स्थानातील तुमच्या राशीतील मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मार्गी होत आहे. तुमच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. तुमच्यातील चिडचिड आणि रागाचे प्रमाण कमी होऊन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. इच्छापूर्तीचे योग येतील. आपली कामे लवकर पूर्ण करण्याकडे कल राहील. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. चतुर्थ स्थानातील केतू घरापासून लांब जाण्याचे योग देईल. कामानिमित्त लांबचे प्रवास घडू शकतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. संततीला करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील यासाठी प्रयत्न करावे लागतील. राशी स्वामी बुध सध्या भाग्यस्थानात असून भाग्य शनी बरोबर युती योगात आहे. त्यामुळे भाग्योदयाचे योग येतील. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध दशम स्थानामध्ये म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल होईल. कामाचा जास्त ताण तुम्हाला या आठवड्यात पडणार नाही. भावंडांसोबत एखादी धार्मिक यात्रा या आठवड्यात घडू शकते. शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा काळ आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल. चांगले यश संपादन करता येईल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. पाहिजे तसा नफा या आठवड्यात होणार नाही. या आठवड्यामध्ये मारुतीच्या उपासनेसोबतच सूर्याची उपासना फलदायी ठरेल. कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. या आठवड्यामध्ये तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहाल. आठवड्याच्या मध्यात तब्येतीच्या तक्रारी उद्भवू शकतील. तृतीय स्थानातील केतूमुळे भावंडांशी संबंध बिघडू शकतात किंवा त्यांच्यापासून लांब जाण्याचे योग येतील. अष्टम स्थानातील बुध, शनी आणि रवी आरोग्याबाबत काळजी उत्पन्न करतील. प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये प्रवास टाळल्यास उत्तम. प्रवास टाळणे शक्य नसेल तर प्रवासादरम्यान काळजी घ्यावी. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यात येतील. तुमची पेन्शन, पोस्ट, ग्रॅच्युटी संबंधित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध भाग्यस्थानात प्रवेश करेल तर शनीचा अस्त होणार आहे. त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये प्रकृतिमान सुधारत जाईल. सासरच्या लोकांकडून सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराच्या मर्जीचा मान ठेवावा लागेल. भाग्यस्थानातील उच्च राशीतील शुक्र घरातील वातावरण चांगले ठेवेल. तुमच्या मनाप्रमाणे घरामध्ये बदल करायला आवडेल. शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी उत्तम आहे. तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात नक्की तयारी करावी. नोकरीमधील कामाचा ताण हळूहळू कमी होत जाईल. दशमेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मार्गी होत असल्याने हा फरक जाणवेल. मात्र फिरतीचे योग येत राहतील. संततीबाबतची चिंता कमी होईल. कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल. प्रवास मात्र जास्त होतील. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. सरकारी कामे पूर्ण होण्यास मदत होईल. या आठवड्यामध्ये दत्ताच्या किंवा गुरुच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याचा पूर्वार्ध चांगला जाईल. उत्तरार्धात मात्र थोडी दगदग वाढेल. त्यामुळे प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. सप्तम स्थानातील शनी, बुध आणि रवी वैवाहिक सौख्य चांगले ठेवतील. जोडीदाराशी सुसंवाद राहील. जोडीदाराकडून धनलाभाचे योग येऊ शकतात. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध अष्टम स्थानात प्रवेश करेल तर शनीचा अस्त होणार आहे. राशी स्वामी रवी सप्तम स्थानात असल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल.
व्यावसायिक भागीदारी करण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे, त्यामुळे व्यापारी वर्गाला तसा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध होतील. नोकर वर्गाकडून फारशा अपेक्षा पूर्ण होणार नाही. तसेच कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका, त्यामध्ये यश मिळणार नाही. अष्टम स्थानातील दशमेश शुक्र कामामध्ये वाढ करेल. कामाचा ताण वाढल्याने तब्येतीच्या तक्रारी उद्भवू शकतात. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. गूढशास्त्रातील अभ्यासकांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे. त्यांच्या कामामध्ये वाढ होईल. शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच मंगळ मार्गी होत असल्याने अभ्यासामध्ये चांगली प्रगती करता येईल. संतती सौख्य चांगले लाभेल. कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील, त्यामुळे आठवडा चांगला जाईल. पितृसौख्य चांगले लाभेल. पालकांसोबत वेळ घालवता येईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल. घरासाठी वेळ काढाल. उत्तरार्ध मात्र कामात जाईल. राशीस्वामी बुध सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. बुध आणि शनी युती षष्ठ स्थानात झाल्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. षष्ठ स्थानातील व्ययच रवी थोड्या प्रमाणामध्ये आर्थिक चिंता देऊ शकतो. सरकारी कामांची पूर्तता करता येईल. राशीस्वामी बुध 27 तारखेला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे, तर शनीचा अस्त होणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हा बुध उत्तम आहे. परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी भाग्यस्थानातील गुरु अतिशय उत्तम आहे. परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्ती करता येईल. सप्तम स्थानातील शुक्र वैवाहिक सौख्य उत्तम ठेवेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. संतती सौख्य उत्तम लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होत जाईल. कलाकारांना मात्र आठवडा फारसा चांगला जाणार नाही. जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. दशम स्थानातील वक्री मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 24 तारखेला मार्गी होत आहे. कामाचा ताण थोडा कमी होईल. तसेच वरिष्ठांकडून येणारा दबाव देखील कमी होईल. तरी आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक राहील. प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. धार्मिक यात्रा घडतील अथवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. देवीच्या उपासनेसोबतच दत्ताची किंवा गुरुची उपासना या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला दशमेश चंद्राचे तृतीय स्थानातून होणारे भ्रमण कामानिमित्त प्रवास योग देईल. आठवड्याचा मध्य थोडा आरामदायक असेल, पण उत्तरार्धात परत कामात व्यस्त राहाल. राशीस्वामीचे षष्ठ स्थानातून होणारे भ्रमण तुमच्यासाठी चांगले आहे. मातुल घराण्याकडून काही लाभ तुम्हाला होऊ शकतील. विरोधकांचा उपद्रव कमी होईल. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. पंचम स्थानातील बुध आणि शनी युतीमुळे प्रकृती स्वास्थ्य नाजूक राहील. संतती सौख्य या आठवड्यात उत्तम लाभेल. बुध या आठवड्यामध्ये 27 तारखेला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे, तर शनीचा 27 तारखेलाच अस्त होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त मेहनत घेणे आवश्यक आहे. भाग्यस्थानातील वक्री मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मार्गी होत आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक जमेची बाजू ठरेल. मात्र परिश्रम घेणे आवश्यक आहे, तरच अपेक्षित यश प्राप्त होईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग वाढेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. कलाकारांना मात्र हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. जास्त मेहनत घेणे आवश्यक आहे. मनाप्रमाणे संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. अष्टम स्थानातील गुरुमुळे प्रवासातून त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रवासादरम्यान आवश्यक ती काळजी घ्यावी. श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच गजाननाची उपासना या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे.
भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण चांगला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्येश चंद्राचे धनस्थानातून होणारे भ्रमण धनलाभाचे योग देईल, तसेच कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ करेल. आठवड्याच्या मध्यात प्रवास होतील, तर उत्तरार्धामध्ये घरी राहणे पसंत कराल. राशी स्वामी मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला मार्गी होत आहे, परंतु राशी स्वामी अष्टम स्थानात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. आरोग्याबाबत कुरबुरी चालू राहतील. चतुर्थ स्थानातील बुध, शनी आणि रवी घरातील वातावरण अनुकूल ठेवतील. घराच्या संदर्भातील कामे पूर्ण करण्यासाठी आठवड्याचा पूर्वार्ध चांगला आहे. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल, तर शनीचा अस्त होणार आहे, त्यामुळे घरासंबंधित कामे रखडण्याची शक्यता आहे. चतुर्थ स्थानातील दशमेश रवी नोकरीतील वातावरण चांगले ठेवेल. कामाचा ताण या आठवड्यात कमी असेल. पंचम स्थानातील शुक्र संतती सौख्य उत्तम देईल. विद्यार्थ्यांसाठी सध्याचा काळ परीक्षेसाठी अनुकूल असा आहे. भाग्यशाची साथ असल्याने उत्तम यश प्राप्त करता येईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. प्रेमीजनांसाठी सध्याचा काळ उत्तम आहे. विवाह करू इच्छिणाऱ्या जातकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. पंचम स्थानातील उच्च राशीतील शुक्रामुळे तुमच्यातील कलेला सध्या चांगले प्रोत्साहन मिळेल. एखादी कला नक्कीच शिकून घ्या अथवा आपल्या छंदासाठी वेळ काढा. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक फायदा जास्त होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. भागीदारी व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्न स्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच अष्टमेश चंद्राचे लग्नस्थानातून होणारे भ्रमण आरोग्याबाबत थोड्या चिंता निर्माण करेल. आठवड्याचा मध्य आणि उत्तरार्ध मात्र चांगले जातील. राशी स्वामी गुरु सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत असल्याने विरोधकांपासून तुम्हाला त्रास जाणवणार नाही. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. मातुल घराण्याशी संबंध चांगले राहतील. तृतीय स्थानातील रवी, बुध आणि शनी कामानिमित्त प्रवास योग देतील. तसेच धार्मिक कार्यासाठी लांबच्या प्रवासाचे योग देखील येऊ शकतील. भावंडांशी संबंध चांगले राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, तरच परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळेल. तृतीय स्थानातील बुध 27 तारखेला चतुर्थ स्थानात येत आहे, तर तृतीय शनीचा अस्त होत आहे. नोकरीतील प्रवास योग कमी होतील. तसेच कामाचा ताण देखील कमी झालेला जाणवेल. चतुर्थ स्थानातील शुक्र घरातील वातावरण चांगले ठेवेल. घरासाठी काही खरेदी या आठवड्यात कराल. तुमच्या आवडीनुसार घरामध्ये फेरफार करण्यास आनंद मिळेल. नवीन वाहन खरेदीसाठी देखील सध्याचा कालावधी अनुकूल आहे. सप्तम स्थानातील वक्री मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 24 तारखेला मार्गी होत आहे. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद ठेवावा लागेल. सप्तम स्थानातील मंगळामुळे परिस्थिती थोडी नरम गरम राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. कलाकारांना व्यावसायिक फायदा जास्त होईल, त्यामुळे आठवडा चांगला जाईल. या आठवड्यामध्ये रवीच्या उपासनेसोबतच मारुतीची उपासना फलदायी ठरेल. मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण जोडीदाराला प्रवासाचे योग देऊ शकते. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. आठवड्याचा मध्य आणि उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. धनस्थानातील राशी स्वामी शनी तसेच रवी आणि बुधमुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. अचानक धनलाभाचे योग येतील. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध तृतीय स्थानात प्रवेश करेल, तर राशी स्वामी शनीचा अस्त होणार आहे, त्यामुळे राशी स्वामीचे बळ मिळणार नाही. या दरम्यान महत्वाचे आर्थिक व्यवहार तसेच कुटुंबाबाबत काही महत्वाचे निर्णय घेणे टाळा. तृतीय स्थानातील शुक्र भावंडांचे सौख्य देईल. तसेच छोटे प्रवास घडतील. तृतीय स्थानातील शुक्रामुळे उत्तम लिखाण हातून होईल. लेखक तसेच संपादक जातकांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल असा आहे.
पंचम स्थानातील गुरु संतती सौख्यात वाढ करेल, मात्र संततीपासून दूर राहण्याचे योग देखील येऊ शकतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त जास्त प्रवास या आठवड्यात होतील. षष्ठ स्थानातील वक्री मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मार्गी होत आहे. मार्गी झालेला मंगळ आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा देईल. या आठवड्यामध्ये स्वतःची तसेच आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेचे विकार, जळणे, कापणे, भाजणे तसेच हाय बीपीचे त्रास होण्याची शक्यता आहे. भाग्यस्थानातील केतू विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत करून घेईल आणि अपेक्षेप्रमाणे यशामध्ये वाढ करेल. या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला षष्ठेश चंद्राचे लाभस्थानातून होणारे भ्रमण आर्थिक लाभ देईल. आठवड्याच्या मध्यात खर्चाचे प्रमाण वाढेल तर उत्तरार्धामध्ये परत धनलाभाचे योग येतील. लग्नस्थानातील शनी, बुध आणि रवी तुमच्यासाठी चांगले आहेत. आळस कमी होऊन कामाचा उरक वाढेल. आरोग्य चांगले राहील. सप्तमेश रवीची लग्नस्थानातील उपस्थिती वैवाहिक सौख्य चांगले देईल, मात्र जोडीदाराच्या मर्जीने कारभार चालतील. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध धनस्थानात प्रवेश करेल तर राशीस्वामी शनीचा अस्त होणार आहे. राशीस्वामी शनीचा अस्त झाल्यामुळे तुमची 7.5 पासून थोडा काळ सुटका होईल. सरकारी कामांना वेग येईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. पंचम स्थानातील वक्री मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला मार्गी होत आहे. गर्भवती स्त्रियांनी सध्या विशेष काळजी घ्यावी. संततीबाबत थोड्याफार प्रमाणामध्ये चिंता राहील. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. धनस्थानातील शुक्र घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी मदत करेल. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. मातृसौख्य या आठवड्यात उत्तम लाभेल. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना हा आठवडा चांगला जाईल. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्ती होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल आहे. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी सध्याचा कालावधी अनुकूलाचा आहे. अष्टम स्थानातील केतू गूढशास्त्र शिकण्यासाठी उत्तम आहे. या आठवड्यामध्ये कुलदेवतेच्या उपासनेसोबत श्रीकृष्णाची उपासना फलदायी ठरेल. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला पंचमेश चंद्राचे दशम स्थानातून होणारे भ्रमण नोकरीमध्ये बदल करण्यासाठी योग्य आहे. आठवड्याचा मध्य साधारण असेल. उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. लग्नस्थानातील उच्च राशीतील शुक्रामुळे तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जातकांसाठी सध्याचा कालावधी अत्यंत अनुकूल आहे. राशीस्वामी गुरुचे तृतीय स्थानातून होणारे भ्रमण तुमच्यासाठी आत्मविश्वासामध्ये वाढ करणारे असेल. भावंडांशी संबंध चांगले राहतील. वरचेवर प्रवासाचे योग येतील. हातून उत्तम लिखाण होईल. त्यामुळे लेखक, संपादक आणि पत्रकार जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. चतुर्थ स्थानातील धनेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मार्गी झालेला आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. घरासंबंधित अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. व्ययस्थानातील रवी, शनी आणि बुध लांबच्या प्रवासाचे योग देतील. या आठवड्यामध्ये 27 तारखेला बुध मीन राशीमध्ये म्हणजे लग्नस्थानामध्ये प्रवेश करेल तर शनीचा अस्त होणार आहे. शनीच्या अस्त होण्याने तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. तसेच 7.5चा देखील त्रास कमी होण्यास मदत होईल. व्ययस्थानातील रवीमुळे कर्जाची परतफेड करता येईल. बुधाच्या लग्नस्थानातील प्रवेशामुळे वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल. थोडं जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. आठवड्याच्या सुरुवातीला मार्गी झालेला मंगळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी अनुकूल असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीला यश मिळवून देईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेच आहे. कामानिमित्त प्रवास मात्र होत राहतील. गजाननाची उपासना सुरू ठेवा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.